हॅलो विद्यार्थी मैत्रिणींनो, कसे आहात आपण सर्व? मी प्राध्यापिका नैना धनाजी वळीव आजच्या लेक्चरमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते. आपले हे ऑनलाईन तिसरे लेक्चर आहे. मागील तासाला आपण अर्थशास्त्र 12वीच्या पहिल्या प्रकरणातील अर्थशास्त्रातील दोन शाखा सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यांची थोडक्यात उत्पत्ती अभ्यासली आहे. तसेच सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या, उत्पत्ती, व्याप्ती, स्वरूप आणि या दोन शाखांची ऐतिहासिक वाटचाल याचा अभ्यास तुम्हाला आदरणीय दशरथ पाटील सरांनी करून दिला आहे. तो भाग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आज आपण या प्रकरणातील अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आणि सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व हा घटक अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मैत्रिणींनो, परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. मी तुम्हाला विनंती करते की हा भाग नक्कीच काळजीपूर्वक अभ्यासा. मग चला सुरू करूया आजचा टॉपिक, सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. आपल्याला पाठ्यपुस्तकानुसार वैयक्तिक घटकांचा अभ्यास, किंमत सिद्धांत, आंशिक समतोल, विशिष्ट गृहीतावर आधारित विभाजन पद्धत, सीमांत तत्वाचा वापर, बाजार रचनेचे विश्लेषण, मर्यादित व्याप्ती इत्यादी वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. आता आपण प्रत्येक वैशिष्ट्ये स्पष्टीकरण करून अभ्यासणार आहोत. पहिले वैशिष्ट्य आहे वैयक्तिक घटकांचा अभ्यास. हा मुद्दा जरी वैयक्तिक घटकांचा अभ्यास असा असला तरी आपण अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यासणार आहोत. म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ जसे विशिष्ट उद्योग संस्था, विशिष्ट कुटुंब, विशिष्ट वस्तूंच्या किमती, अशा लहान लहान घटकांचा अभ्यास केला जातो. दुसरा नंबर आहे किंमत सिद्धांत. सूक्ष्म अर्थशास्त्रात वस्तू व सेवांच्या किमती कशा निश्चित होतात, तसेच उत्पादन घटक म्हणजेच भूमी, श्रम, भांडवल, संयोजक व यांचे मोबदले म्हणजेच खंड, वेतन, व्याज, नफा हे कसे निश्चित होतात यांचा अभ्यास केला जातो. म्हणूनच सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत किंवा मूल्य सिद्धांत असेही म्हटले जाते. विद्यार्थिनीबाळांनो, किंमत सिद्धांत ही रिकामी जागा बऱ्याच वेळी प्रश्नपत्रिकेमध्ये परीक्षेला विचारलेली आहे. वैशिष्ट्याचा नंबर 3 आहे
आंशिक समतोल. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण म्हणजे आंशिक समतोलाचे विश्लेषण होय. आंशिक समतोल पद्धतीत म्हणजेच वैयक्तिक आर्थिक घटकाला इतर आर्थिक घटकापासून वेगळे करून त्याच्या समतोलाचा स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो. समतोल म्हणजे संतुलन होय. मागणी आणि पुरवठा यांच्या समतोलातून किंमत कशी निश्चित होते यांचा अभ्यास केला जातो. चौथा घटक आहे विशिष्ट गृहीतावर आधारित. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात किंमत सिद्धांत किंवा नियम मांडले जातात. त्यासाठी विशिष्ट परिस्थिती जसे की पूर्ण रोजगार, सरकारचे निहस्तक्षेपी धोरण, बाजारात पूर्ण स्पर्धा आहे इत्यादी या शाखेतील जवळजवळ सर्व सिद्धांत इतर परिस्थिती कायम आहे या गृहीतावर आधारित आहेत. उदाहरणार्थ, आपल्याला माहीतच असेल की एखाद्या वस्तूची किंमत वाढली की त्या वस्तूची मागणी कमी होते, पण त्याच वस्तूची फॅशन जर बाजारात सुरू असेल तर असे होत नाही. फॅशन असलेल्या वस्तूची किंमत वाढली तरी त्याची मागणी सुद्धा वाढते. मग अशा वेळेस मागणीचा नियम आपणास अनुभवास येणार नाही. म्हणून इतर परिस्थिती स्थिर आहे हे गृहीत धरले जाते. म्हणजे फॅशन, आवडीनिवडी, रूढी, परंपरा इत्यादी घटकांचा परिणाम वस्तूच्या खरेदीवर होत नाही आणि मग हा नियम अनुभवास येतो. यानंतर 5वा नंबर आहे विभाजन पद्धती. म्हणजेच याला स्लायसिंग मेथड असेही म्हणतात. म्हणजेच जर यामध्ये उदाहरण द्यावयाचे झाले तर कलिंगडाचे देता येईल. जर आपणाला कलिंगडे खायचे असल्यास ते एकदम सर्वच्या सर्व खाऊ शकत नाही. त्याचे लहान लहान तुकडे करून खाऊ शकतो. त्याचप्रमाणे सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे लहान लहान घटकात विभाजन करून प्रत्येक घटकांचा तपशीलवारपणे अभ्यास केला जातो. जसे अर्थव्यवस्थेचे लहान उद्योग संस्था, कंपन्या, शेती, छोटे छोटे उद्योग इत्यादी घटकात विभाजन करून त्याचा विस्तृत अभ्यास केला जाईल. 6वा मुद्दा आहे सीमांत तत्वाचा वापर. शेवटच्या नगाचा विचार म्हणजे सीमांत तत्व होय. उदाहरणार्थ, माझ्याकडे 4 हातमाग यंत्रे आहेत, पण 5वे हातमाग यंत्र घेतल्यामुळे माझ्या उत्पादनात
खरंच फरक पडेल का? मग तो किती फरक पडेल? अशा तत्वांचा विचार करणे म्हणजे सीमांत तत्व होय. म्हणजेच एका जादा नगामुळे माझ्या एकूण परिमाणात किती फरक पडेल हे सांगणे म्हणजेच सीमांत परिमाण होय. याला सीमांत तत्वाचा वापर सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो. त्यामुळे सीमांत तत्वाचा वापर हे सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. यानंतर 7वा नंबर आहे बाजार रचनेचे विश्लेषण. विद्यार्थिनी बाळांनो, आपल्याला प्रकरण क्रमांक 5 मध्ये वेगवेगळे बाजार शिकावयाचे आहेत. जसे की पूर्ण स्पर्धा बाजारपेठ, मक्तेदारी बाजारपेठ, मक्तेदारी युक्त बाजारपेठ, अल्पाधिकार बाजारपेठ इत्यादी. या वेगवेगळ्या बाजारामध्ये किमती कशा ठरतात याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो. विद्यार्थिनी बाळांनो, याचा सविस्तर अभ्यास आपण प्रकरण क्रमांक 5 मध्ये करणार आहोतच. यानंतर 8 नंबर आहे मर्यादित व्याप्ती. सूक्ष्म अर्थशास्त्र हे लहान लहान घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास या घटकात केला जात नाही आणि म्हणूनच स्थूल अर्थशास्त्रापेक्षा सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती मर्यादित आहे. बेरोजगारी, मंदी, भाववाढ, लोकसंख्या वाढ, राष्ट्रीय उत्पन्न इत्यादी समग्र घटकांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जात नाही. म्हणून या शास्त्राची व्याप्ती मर्यादित आहे. विद्यार्थिनींनो, याचबरोबर उत्पादनाच्या साधनांच्या विभाजनाचे महत्त्व, सूक्ष्मदर्शी अध्ययन, अर्थव्यवस्थेचे स्वरूप इत्यादी आणखीन वैशिष्ट्ये सांगता येतील. या ठिकाणी बाळांनो, वैशिष्ट्यांचा भाग संपलेला आहे. यापुढे आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व पाहणार आहोत. यामध्ये किंमत निर्धारण, मुक्त बाजार व्यवस्था, विदेशी व्यापार, आर्थिक प्रारूपांची निर्मिती, व्यावसायिक निर्णय, शासनास उपयुक्त, कल्याणकारी अर्थव्यवस्थांचा आधार इत्यादी सूक्ष्म अर्थशास्त्राच्या महत्त्वाचे मुद्दे आहेत. विद्यार्थिनी बाळांनो, यातील बरेचसे मुद्दे आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये यामध्ये अभ्यासलेली आहेत. त्यामुळे पुन्हा पुन्हा त्याच मुद्द्यांचे स्पष्टीकरण न पाहता फक्त नवीन मुद्दे पाहणार आहोत व हे मुद्दे
थोडक्यात अभ्यासणार आहोत. चला तर मग पाहूया आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व. पहिला मुद्दा आहे किंमत निर्धारण. आपण याआधीच अभ्यासले आहे की सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत निर्धारण किंवा किंमत सिद्धांत असे म्हणतात. म्हणजेच वस्तू व सेवांच्या किमती कशा ठरतात याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो. त्यामुळे निरनिराळ्या वस्तू व सेवा यांच्या किमती वेगवेगळ्या का असतात याचीही माहिती घेण्यासाठी आपणाला सूक्ष्म अर्थशास्त्र मदत करीत असते. 2 नंबर आहे मुक्त बाजार अर्थव्यवस्था. खुल्या अर्थव्यवस्थेत एकाच वस्तूचे उत्पादन अनेक विक्रेते उत्पादक करत असतात. यालाच भांडवलशाही अर्थव्यवस्था असेही म्हणतात. मुक्त अर्थव्यवस्था म्हणजे कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय या बाजारपेठेचे कार्य आपोआप कसे चालते. या बाजारपेठेत वस्तूंच्या मागणी पुरवठ्यावरून वस्तूची किंमत कशी निश्चित होते अशा विविध प्रश्नांची उत्तरे मिळण्यास सूक्ष्म अर्थशास्त्रातील आर्थिक सिद्धांत मदत करीत असतात. तिसरा नंबर आहे विदेशी व्यापार. विदेशी व्यापारात एकाच देशाचा इतर विविध देशाशी व्यापार होत असतो. एखाद्या देशाला आंतरराष्ट्रीय व्यापारातून फायदा होतो तर दुसऱ्याला तोटा. असं का होतं? विनिमय दर म्हणजे एका देशाच्या चलनाच्या बदल्यात दुसऱ्या देशाच्या चलनाचा विनिमय दर कसा निश्चित होतो. आंतरराष्ट्रीय व्यापारावर जकातीचा काय परिणाम होतो या आणि अशा अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्राची मदत होते. चौथा नंबर आहे आर्थिक प्रारूपांची निर्मिती. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात जी प्रारूपे म्हणजेच सिद्धांत निर्माण केले जातात. उदाहरणार्थ घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत, समसीमांत उपयोगितेचा सिद्धांत, मागणीचा नियम, पुरवठ्याचा नियम या सिद्धांतामुळेच अर्थव्यवस्थेतील गुंतागुंतीची परिस्थिती समजण्यास मदत होते. 5वा नंबर आहे व्यावसायिक निर्णय. उद्योजकांना आपला व्यवसाय चालविताना वेगवेगळे निर्णय घ्यावे लागतात. किंमत, उत्पादन खर्च या बाबीतील निर्णय घेण्यासाठी किंमत सिद्धांताचा अभ्यास करणे महत्त्वाचे ठरते. व्यावसायिकाला कोणते उत्पादन घ्यायचे
ते कसे घ्यायचे, ते उत्पादन कोठे घ्यायचे, बाजारामध्ये कसे विकायचे व कितीला विकायचे, अशा विविध बाबीवर निर्णय घेण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र मदत करीत असते. 6 नंबर आहे शासनास उपयुक्त. आधुनिक काळात शासनाला आर्थिक, कर विषयक, किंमत विषयक धोरणे आखावी लागतात. यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास करणे गरजेचे ठरते. 7वा नंबर आहे कल्याणकारी अर्थव्यवस्थेचा आधार. सूक्ष्म अर्थशास्त्रामुळे साधन सामग्रीचा अपव्यय टाळून महत्तम कल्याण साध्य करता येते. म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास सैद्धांतिक व व्यावहारिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. आज आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आणि सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व या 2 घटकांचा अभ्यास केला आहे. हा भाग परीक्षेच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुम्ही या घटकांचा काळजीपूर्वक अभ्यास करा. हा भाग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. जर यामध्ये काही शंका असल्यास मला तुम्ही ग्रुपवर विचारू शकता. मी त्या नक्कीच समाधानकारक सोडवून देईन. चला तर मग बाळांनो, बाय. स्टे होम, स्टे सेफ. काळजी घ्या. घरी राहून अभ्यास करा. थँक्यू.